आज आपण पाठ्यवाचन करणार आहोत. बोलतो मराठी हा पाठ आहे 10वीतील पुस्तकातला, जो लिहिलाय डॉक्टर निलिमा गुंडी यांनी. त्या मराठीच्या प्राध्यापिका, भाषातज्ञ आणि लेखिका आहेत. तर चला आपण सुरुवात करूया. परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता. बायको म्हणते, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? नवरा, नको, मी माणूसच ठीक आहे, आली मोठी जादूगार. आता इथे विनोद निर्माण झालाय, कारण बनवणे हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. पण हल्ली सगळे पदार्थ फक्त बनवले जातात. मराठीत बनवणे म्हणजे फसवणे असा अर्थ खरं तर रूढ आहे. त्यामुळे माणसांचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगर विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही. मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत मारणे हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकिट मारणे, जेवणावर ताव मारणे, पोहताना हातपाय मारणे, माशा मारणे इत्यादी. मारणे म्हणजे मार देणे हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत आहे. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार हा देखील मराठी भाषेची खास शैली आहे. खस्ता खाणे मध्ये खस्ता हा खाद्यपदार्थ नाही हे माहीत आहे ना. तसेच कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार युद्धविषयीच्या बातम्यांमध्ये असतो. कंठस्नान घालणे म्हणजे गळ्याखालून आंघोळ घालणे असा शब्दशः अर्थ नाही. खांद्याला खांदा लावणे, सहकार्य करणे आणि खांदा देणे म्हणजे प्रेताला खांदा देणे यातला फरकही लक्षात घ्यायला हवा. एका ऐवजी दुसरे क्रियापद वापरले तर अर्थाचा अनर्थ होईल. अशी अनेक उदाहरणं देता येतील. त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी. अक्कलवाण म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपले खरे कौतुक करतोय की फिरकी घेतोय हेच आपल्याला कळणार नाही. क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावायचा असतो हे नीट माहीत नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ होतो. उदाहरणार्थ, अंगाला लावणे आणि अंगावर घेणे, तिला हसणे, तिची चेष्टा करणे या अर्थी, आणि तिच्याशी हसणे, सहजपणे हसणे ह्यात प्रत्यय महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक समारंभांमध्ये आणि वाहिन्यांवर प्रत्ययाची जागा अनेकदा चुकलेली दिसते. उदाहरणार्थ, तुझी मदत करणे ऐवजी तुला मदत करणे हवे. त्यांचे धन्यवाद ऐवजी त्यांना धन्यवाद असे म्हणायला हवे. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये शब्द आपले मानलेत. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. ही स्टडी केली म्हणण्यातून काय अर्थ कळतो त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का? भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते. मोरांबा या शब्दातल्या मोराचा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी, जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस संबंध आहे. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर असतात हे त्यातून कळते. कदर करणे असे आपण म्हणतो, तो वाक्प्रचार आहे. कद्र या अरबी शब्दापासून कदर म्हणजे गुणांची पारख हा शब्द आपण घेतलाय. शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाही. उदाहरणार्थ, अनुसया असे नाव नसून ते अनसुया असे आहे. असूया अशी त्याची संधी आहे. मनात असूया म्हणजे मत्सर नसलेली अशी ती अनुसया हे कळाल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसेच जरा जर्जर या संस्कृत मधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. यातील ज चे उच्चार तालव्य ज आहेत. तर जरा
थोडे जर कलाबूत या शब्दांतील जर हे उच्चार दंतमुलीय आहेत. दंतमुलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दातांच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी. ज आणि ज उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो, या साऱ्यांना महत्त्व आहे. सूतकताई हा शब्द जर सूतकताई असा लिहिला तर कसं वाटेल? तसंच अक्षरशः हा शब्द अक्षरशः असा कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का? पुराणातली वांगी पुराणात ह्या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध म्हणजे फुकट उद्योग ठरेल. तिथे मूळ म्हण होती पुराणातली वाणगी पुराणात. वाणगी म्हणजे उदाहरणे, पण वाणगी झाली वांगी आणि आपण शोधत राहिलो वांग्याविषयीच्या गोष्टी, अशी फजिती होते. काही वेळा दोन शब्दरूपे सारखी असतात आणि ती चकवतात. उदाहरणार्थ, राजाचे कलेवर प्रेम होते. अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. येथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे, तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा आहे. आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतील अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्या आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भावजीवनात आकार दिला आहे, आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे. आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आत बाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे. उदाहरण, आता पाऊस पडत आहे. पाऊस पडणे या घटनेविषयी दोन वाक्यातून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पहा. एक, पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वड महोत्सवाला दाद दिली. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले. अशा अनेक वाक्य तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनामध्ये भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करते. त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळाल्यावरच आपण लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू हे विसरून चालणार नाही. धन्यवाद आणि लक्षात ठेवा, आपली माय मराठी.